मैं उसमें कितने सारे स्टंट किए मैंने उसमें, कैसे एकदम डाइवर जैसे, कैसे ओलंपिक में जीत जाता मैं। दिखाओ. हॅलो. तर आज संडे आहे. तारीख काय 4 ऑगस्ट आणि 10-15 दिवसात आमचं कॉलेज परत चालू होणार आहे. आणि संडे काही काम नव्हतं मला करायला, म्हणून मी दुपारी म्हणजे लवकर जरा उशिरा उठलो आणि स्विमिंगला आलो. स्विमिंग केली मस्त. मग मला असं बोर झालं आणि मी डबा घेऊनच आलेलो. मग असा विचार करूनच आलेलो की युनिव्हर्सिटीत कुठेतरी टाईमपास करायचा. तर मग मी विचार केला की नेक्स्ट लॅबमध्ये येतो. नेक्स्ट लॅब म्हणजे माझं ऑफिस, तिथं आलो आहे आणि आता कॉम्प्युटर चालू केलं आहे. थोडंसं काहीतरी अभ्यास करेन किंवा गेम खेळेन. आणि आता डब्यामध्ये मी कालचा पास्ता आणलेला होता, तिथं ओव्हनमध्ये गरम होते, तो मस्त खाणार. अख्ख्या लॅबमध्ये कोणच नाही आहे, मी एकटाच आहे. बघा, कोणच नाही आहे. संडेला लॅब बंद असते खरं, अख्खं बिल्डिंग बंद असते, पण माझ्याकडं ॲक्सेस आहे कारण मी एम्प्लॉई आहे इकडचं. फायदे. आता मस्त खाणार इथं, पोट पण भरणार आणि मस्त टाईमपास करणार, नंतर जाणार. टिक आवाज आला म्हणजे माझं जेवण गरम झालं आहे. आता मी जेवण घेतो. बाय. हा माझा मित्र अनिकेत. आता आम्ही वॉकला आलो आहे. रात्री जेवलो मराठीच्या घरी, बिर्याणी खाल्ली आणि आता पोट एकदम फुल भरलंय. आणि त्यानंतर तिथे आम्ही खाल्ली खीर, पायसम. स्वीट होती. हा. ही मनालीची एक टेम्पररी रूममेट आहे भुवना नावाची, ती साऊथ इंडियन आहे. तर तिने खीर केलेली, तिचा फ्लॉप शो झालेला. तिने तांदळाचं काहीतरी टाकलेलं खीर आहे, जे चांगलं नव्हतं असं तिला वाटायचं, पण ते मी खाल्लं, खूप चांगलं होतं. पण त्याच्या आधी मी खाल्लं, मी टेस्ट केलं, मग त्याच्यानंतर त्यांनी खाल्लं. येस, आधी ह्याने खाल्लं मग मी खाल्लं, खूप चांगलं होतं. आता आम्ही घरी जाऊन पिक्चर बघणार आहे. पिक्चर कुठला बघणार आहे ते माहिती नाही, पण त्याच्या आधी माझे व्लॉग्स बघणार आहे टी व्हीवरती. आणि मी खूप एक्सायटेड आहे ते व्लॉग्स बघायला, बिकॉज त्या व्लॉग्समध्ये मी नाही आहे. आणि हे आहेत, ही नाही आहे, हे दोघं आहेत व्लॉग्समध्ये. जे आता तोंड लपून फिरतायत, पण त्यांचे तोंड त्या व्लॉगमध्ये बरोबर दिसणार आहेत. नाही, कधी कधी फेमस लोक असे बाहेर आले ना तर तोंड लपवतात. तसे हे दोघं खूप स्वतःला फेमस समजतात कदाचित. भेटू आपण. चलो बाय, गुड नाईट, टिल देन टेक केअर, डोंट राईट टू फास्ट, सबस्क्राईब, शेअर, सबस्क्राईब, अँड डोंट फॉरगेट टू लाईक द बटन, हिट द लाईक बटन, लाईक दी बटन. 2 वाजलेत रात्रीचे आणि आम्हाला पिक्चर डिसाईड नाहीच केला. आम्ही नुसते बघत बसलोय कुठला बघायचा. तर आम्ही आलो आता डेव्हिल्स ब्रिज, शॅडोना. हा एक हाईक आहे, टोटल 4 माईल्सचा हाईक आहे पार्किंगपासून. हॅलो. टोटल 4 माईल्सचा हाईक आहे. तर मी काल खूप रिसर्च केला इथे येण्याच्या आधी, की कुठं पार्क करायची, कसं जायचं. तर इथं कसं आहे, 2 का 3 स्टार्टिंग पॉईंट्स आहेत. त्याच्यातलं एक जो स्टार्टिंग पॉईंट आहे त्याचं नाव ड्राय क्रीक आहे, तिथून आम्ही आलो आहे. तो सगळ्यात जवळचा आहे. आणि टोटल 1 माईल कंप्लीट झाला असेल, अजून 1 माईल राहिलं आहे. आणि अजून दिसत पण नाही की डेव्हिल्स ब्रिज कुठं आहे. इथं नजारा बघा, एवढे मोठे आहेत ना माउंटन्स, खूप. वरतून सनसेट बघायचा आम्हाला, पण ढगं खूप आहेत. ऑलमोस्ट आलं आहे, जास्त लांब पण नाही आहे, म्हणजे सिंहगड चढल्यासारखं फिलिंग येतं आहे थोडंसं. आणि आता पोचल्यावर तुम्हाला वरती फोटो दाखवतो, 1 नंबर. फायनली आम्ही डेव्हिल्स ब्रिजपर्यंत आलो आहे, एवढा हाईक करून. बघा, हा ब्रिज आहे आणि इथून सगळे फोटोज काढतात. एंड प्रोडक्ट दाखवतो तुम्हाला मी इथून कसा दिसतो. आणि हा व्ह्यू असतो. आता खूप ढगं आहेत, असं थोडंसं क्लाउडी वेदर आहे, म्हणून सनसेट दिसत नाही आहे. पण माहिती नाही, आता बघू. थोडासा वेळ थांबेन आम्ही इथं आणि फोटो काढून निघून जाईन.
बाय बाय. झालं आता बघून, आता उतरतोय आम्ही. हा सनसेट. सनसेट खूप भारी दिसतोय, पण अंधार व्हायच्या आत आम्हाला जायचं आहे पार्किंगपर्यंत, नाहीतर प्रॉब्लेम येईल. म्हणून आम्ही चाललो आहे आणि खूप मजा केली. तशी वर्थ आहे ट्रेक. एक तासाचा ट्रेक आहे. जो पण येतोय सॅडून आला त्यांनी नक्की या. दर एका युनिव्हर्सिटीचा मॅस्कॉट म्हणजे एक रिप्रेझेंटेटिव्ह असतो. एक असं कार्टूनसारखं कॅरेक्टर असतं जो अख्ख्या युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट करतो. आणि आमच्या युनिव्हर्सिटीचा मॅस्कॉट आहे सन डेव्हिल म्हणजे त्याचा असा जन्म सूर्यापासून होतो, असं काहीतरी स्टोरी आहे त्याच्यामागं. तर दर एका गेम किंवा अशा मोठ्या इव्हेंटच्या आधी त्या सन डेव्हिलची एंट्री असते आणि आता ती एंट्री चालू आहे. तर इथं सगळे लोक एकदम क्रेझी येडे होतात, असे आरडाओरडा करतात त्याच्या एंट्रीला. आणि आता त्याची एंट्री चालली आहे. तर असं बोलतात, म्हणजे एंट्रीच्या वेळेस एक व्हिडिओ दावतात स्क्रीनवरती. तर व्हिडिओ असं आहे की सूर्यापासून त्याचा जन्म होतो, मग तो सन डेव्हिल अमेरिकेत पाय ठेवतो, मग अमेरिकेतून ॲरिझोनामध्ये येतो, ॲरिझोनामधनं फिनिक्समध्ये येतो, फिनिक्सनंतर तो आमच्या युनिव्हर्सिटीत येतो आणि युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवर येतो, असं त्या व्हिडिओमध्ये दाखवतात. आणि जेव्हा ग्राउंडमध्ये त्या व्हिडिओत येतो तेव्हा ॲक्च्युअलमध्ये एक माणूस त्या सन डेव्हिलचे कपडे घालून ग्राउंडवरती उभा राहतो पुढं, आणि सगळे लोक खूप किंचाळतात त्यावेळेस. आता तुम्हाला दिसेल थोड्या वेळात. Come on, Sahil! 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Come on, Sahil! ते बाद में बोल. Two things is that I need some guidance on how to organize our class time. So then, if you're not clear about something, you say, could you go back over X again? All right? And don't. उपमा जैसा लगने का. खिचड़ी समझ के खा लो, खिचड़ी समझ के खा लो. मी आत्ता मस्त एक हेअर कट करायचा ट्राय केला मी, पण तो चुकला जरा. स्वतः केलं घरी. आणि आता मी आलो आहे बॅडमिंटन खेळायला. हे दोन मित्र बॅडमिंटन खेळत आहेत आणि ह्यांच्यातला जो आउट होईल त्याच्याशिवाय म्हणजे त्याच्याऐवजी मी जाणार. ह्यांच्यातला जो जिंकेन त्याच्यासोबत मी खेळणार आहे, कारण मी खूप भारी खेळतो.
आज वातावरण खूप चांगलं आहे. वेनसडे काहीच विशेष काय होत नाही आहे. नॉर्मल आपलं लेक्चरला जायचं, कामाला जायचं. आज जिमला नाही जाणार मी, कारण आज कंटाळा आला मला. आणि मी आता विचार करतो आहे की आठवड्यातून फक्त 3च वेळा जिम करतो. फुल एकदम म्हणजे एकदम चिल झाले, असं नाही का, म्हणजे कसलंच टेन्शन नाही. मस्त फिरायचं गावभर. काल रात्री कॉलेजला म्हणजे कॅम्पसवरती फिरायला आलेलो काल रात्री. एकदम असं एकदम रिटायर्ड लाईफसारखं वाटतंय मला. क्या कर रहा है?